नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने आता अप्पीला पाहिलेला आहे, म्हणजे अप्पीसारख्या दिसणाऱ्या दीपाला पाहिलेला आहे. पण घरी आल्यानंतर अर्जुन कोणालाच याबद्दल काहीच सांगत नाही. तो शांतच असतो. तो म्हणतो की आत्ताच यांना कोणाला काही सांगायला नकोय, पहिलं जाऊन आपण तिला कन्व्हिन्स केलं पाहिजे, ती येते का पाहिलं पाहिजे, तरच आपण घरी सगळ्यांना सांगूया किंवा तिला घेऊन जाऊन घरी सगळ्यांना सरप्राईज देऊया, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि मग अर्जुनने पुन्हा एकदा आता तिकडे गावी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, म्हणजे नरसोबाच्या वाडीला, जिथे अप्पीला त्या आजींनी पाहिलेलं असतं आणि आता अर्जुननेही पाहिलेलं असतं. मग अर्जुनने ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच अर्जुन म्हणतो की आता भेट घ्यायची. मग तो पुन्हा आलेला असतो. मग पुन्हा दीपा म्हणते की आज पुन्हा तुम्ही, काल पण तुम्ही तेच केलेलं आहे, आज पुन्हा आलेला आहात, नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे सगळं तुम्हाला मी सांगितलंय ना, मला ना अजिबात इंटरेस्ट नाही, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आहे ते, आमचा वडापावचा गाडा आहे, तुम्हाला माहिती आहे ना, असं अप्पी तिथे दीपा बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ते मला सगळं माहिती आहे, आता मी काय सांगतोय, तुम्ही मला काय बोललेला मागाशी की 5 मिनिटं बसून मी तुमच्याशी बोलेल, मग आता मी बोलतोय ना, तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या, असं म्हणत अर्जुन खूप मागं लागलेला असतो. अर्जुन म्हणत असतो एकदा ऐकून तरी घ्या. मग अर्जुन अप्पीचा फोटो तिला दाखवतो आणि तिला सांगतो की ही माझी बायको कलेक्टर अपर्णा सुरेश माने. तर 8 दिवसांपूर्वी तिचा अपघात झालेला आहे आणि 8 दिवस झालं मी तिला शोधतोय, पण ती मला सापडत नाहीये. त्याच वेळी तो जो दादा आहे, म्हणजे ज्या दादाकडे दीपा राहत आहे आपल्या भावंडांना घेऊन, तो जो दादा आहे तो दादा तिथे आलेला असतो आणि तोही यांच्या पाठीमागून येऊन तिथं खाली लपून बसलेला असतो, कारण नदीच्या कडेलाच अर्जुन त्या दीपाला घेऊन आलेला असतो आणि तिथे बसून तिच्याशी बोलत असतो. आणि अर्जुन तिला सांगत असतो आणि तो दादा बरोबर तिथे बसून सगळं ऐकत असतो. अर्जुन अप्पीला म्हणजे दीपाला म्हणत असतो की माझं ऐकून तरी घ्या ना एकदा, मी काय सांगतोय ते, दीपा प्लीज ऐकून घ्या माझं. तेव्हा दीपा म्हणते की बोला. मग दीपा जे सांगत आहे, अर्जुन जे सांगत आहे ते शांतपणे ऐकून घेते आणि त्याला म्हणू लागते की मग अजून काय. तेव्हा दीपाला अर्जुन म्हणत असतो की मला कळत नाहीये मी काय सांगतोय, मला नाही माहिती, पण मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी बोलत आहे. आणि मग अर्जुन तिला सांगू लागतो. अर्जुन म्हणत असतो माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. आणि मग तो दीपाला म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माझी बायको आहे ना अपर्णा, म्हणजे अप्पी, तिच्यासारखं सेम तुम्ही दिसताय. मग माझं एक म्हणणं आहे की काही दिवस. तेव्हा तो सांगू लागतो की दीपाला तो म्हणत असतो की एकदा ऐकून घ्या माझं, असं म्हणत तो बोलत असतो. आणि दीपाला म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझी बायको आणि माझा मुलगा, म्हणजे आम्हाला एक 8 वर्षाचा मुलगा आहे आणि ते दोघं जण आहे ना, गेली 7 वर्ष तो त्याच्या आईबरोबर राहत होता, तो आमच्या कोणासोबतच नव्हता, त्यामुळं तो त्याच्या आईबरोबर जास्त एकत्र असलेला आहे. आता त्याने खाणं पिणं झोपणं सगळं सोडलेलं आहे, तो एकतर आजारी आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्याचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं, त्याच्या मेंदूमध्ये गाठ होती, त्याचं ऑपरेशन झालेलं आणि मरणाच्या दारातून आमचा मुलगा परत आलेला आहे. आता माझी एकच इच्छा आहे की माझ्या मुलाला काय होऊ नये. आणि मग अर्जुन सांगत असतो की अप्पीचा इथेच गावाच्या शेजारी अपघात झाला. तेव्हा दीपा म्हणते की वाईट झालं, खूप वाईट झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही अप्पीला काही नाही झालेलं, अप्पी जिवंत आहे, मला माहिती आहे आणि अप्पीला काही होणार पण नाहीये, असं अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे, माझ्या अप्पीला काहीच नाही होणार, अप्पी व्यवस्थित आहे, अगदी व्यवस्थित आहे. फक्त ना आत्ता मला काही वेळ हवा आहे, तो म्हणजे अप्पीला शोधायसाठी. मला अप्पीला शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठी मला वेळ भेटत नाहीये. तेवढ्या वेळामध्ये ना माझा अमोल आहे ना तो एकटा पडतोय, मला त्याची काळजी वाटते, हे सगळं अर्जुन सांगत असतो. ती दीपा मात्र शांतपणे ऐकत असते. दीपा म्हणत असते पण नाही हो, हे शक्य नाहीये, तुम्हाला काय जे वाटतंय ना ते नाही होऊ शकत, असं दीपा इकडे अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो एकदा ऐकून घ्या. तो जो दादा आहे तो खाली बसून सगळं ऐकत असतो. अर्जुन आणि दीपाला यातलं काहीच माहिती नसतं. अर्जुन आता दीपाची, तिच्या भावंडांची, सगळ्यांची जबाबदारी घ्यायला तयार असतो. अर्जुन म्हणत असतो की माझ्या मुलाचं मागच्याच महिन्यात ऑपरेशन झाले, त्याची तब्येत ना खूपच नाजूक आहे, जर त्याला काय झालं तर मी सहन नाही करू शकणार. एकतर माझ्या बायकोला मला शोधायचं आहे, मला खात्री आहे तिला काही झालेलं नसणार आहे, पण तिला शोधायला जेव्हा मी जातोय तेव्हा माझा मुलगा जो आहे तो कासावीस होतोय आणि त्याची अवस्था खूप वाईट होते. मला माझ्या मुलाला शोधायचं आहे, प्लीज त्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, असं इकडे अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा दीपा मात्र शांतपणे ऐकून घेते. दीपा म्हणते की हा माझ्या मुलाचा फोटो आहे, असं म्हणत तो अमोलचा फोटो दाखवतो. आणि माझी फक्त एकच इच्छा आहे, काही दिवसांसाठी, फक्त काही दिवसांसाठी तुम्ही ना माझी
आप्पी बनून माझ्या घरच्यांच्या समोर यायचं आहे असं अर्जुन तिला सांगत असतो. दीपाला मात्र राग आलेला असतो. तिला कळत नसतं की काय करू मी, म्हणजे हे काय चाललंय. आणि तिने त्या दादाला ज्याला ती घाबरत असते त्याला शब्द दिलेला असतो. त्याच्या घरात ती राहत असते, तिथे राहत असते, म्हणून तिला हे सगळं करायचं असतं. आणि अर्जुनला ती म्हणते पण माझ्यावर जबाबदारी आहे माझ्या भावंडांची. अर्जुन म्हणतो त्याची काळजी करू नका, तुमच्या भावंडांना सांभाळायला मी समर्थ आहे, मी घेईल त्यांची जबाबदारी असं अर्जुन सांगू लागतो. आणि अर्जुनने त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर सांगितलेलं असतं की माझी इच्छा आहे की काही दिवसांचाच प्रश्न आहे, फक्त जास्त दिवसांसाठी पण नाही, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. त्या थोड्या दिवसांसाठी तुम्ही माझ्या मुलाची आई बनून याल का असं अर्जुन म्हणत आहे. त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी मी सांगत आहे. अर्जुनने आता आप्पीला तयार तर केलेला आहे. आप्पी नक्की कसा निर्णय घेईल, कारण तिच्या भावंडांना जो त्रास होतोय त्यांचा जर त्रास अर्जुन दूर करणार असेल, त्यांना खायला प्यायला व्यवस्थित देणार असेल, त्यांची काळजी घेणार असेल तर नक्कीच दीपा तयार होईल. आणि जो राक्षस आहे त्या राक्षसाच्या तावडीतून तिची सुटका होईल. हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.